नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं यशाची गुरुकिल्ली या टेस्ट सिरीजमध्ये स्वागत आहे। मॉक टेस्ट सिरीज फॉर ग्रुप बी अँड ग्रुप सी कंबाइंड प्रिलिम एक्झाम 2023 टेस्ट क्रमांक 5 मित्रांनो, विषय इतिहास आपण विश्लेषण पाहणार आहोत। तुमच्या सगळ्यांचं मित्रांनो, भारतातल्या सगळ्यात मोठ्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म अनअकॅडमीवरती मी अतुल टाकळकर स्वागत करतो। बघा, पहिला प्रश्न आहे मित्रांनो, अतिशय महत्त्वाचे असणारे प्रश्न आहेत। डाटा जास्तीत जास्त आपण कव्हर पण केलेला आहे या टेस्ट सिरीजमध्ये। प्रश्न क्रमांक 31 मित्रांनो बघा आहे, देशाची स्थिती सुधारण्यासाठी हिंदुस्थानात संसदेची स्थापना करावी अशी मागणी त्यांनी केली। लक्ष्मी विलायतेत चालली किंवा लक्ष्मी दर्यापार चालली अशा शब्दात त्यांनी वसाहतवादाची आर्थिक समीक्षा केली। ग्रामीण दारिद्र्याला ब्रिटिश सरकारचं धोरण कारणीभूत आहे हे ज्या ग्रंथातून त्यांनी प्रसिद्ध केलं ते म्हणजे ग्रामरचना नावाचा ग्रंथ। बाकी लोकनिंदा सहन करून त्यांनी आंधळ्या पांगळ्यांना, महारोग्यांना मलमपट्टी औषध पाणी केलं आणि मुंबई समाजाचे अध्यक्ष, विश्वस्त, मंडळ सभासद राहून त्यांनी प्रभावी सामाजिक जागृतीचं कार्य केलं। ते कोण असं आपल्याला विचारलंय मित्रांनो। पर्याय जर बघितल्यानंतर मित्रांनो हे सगळे स्टेटमेंट जर बघितलं तर ते गोपाळ हरी देशमुख यांना लागू होतात। कोणाला लागू होतात? गोपाळ हरी देशमुख, ज्यांचा जन्म मित्रांनो पुण्याचा आहे, त्यांना हे सगळे स्टेटमेंट लागू होतात। आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे मित्रांनो, हे सगळेच्या सगळे स्टेटमेंट परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे। त्याचबरोबर मित्रांनो, डॉक्टर भाऊ दाजी लाड धन्वंतरी नावाने मित्रांनो प्रसिद्ध असणारे कवठाच्या बियांपासून मित्रांनो ज्यांनी कुष्ठरोग्यांसाठी औषध बनवलेलं होतं, तर आपल्यासाठी ते डॉक्टर भाऊ दाजी लाड हे नाव सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। त्यानंतर गोपाळ गणेश आगरकर, केसरी असेल, सुधारक असेल या वर्तमानपत्राचे असणारे ते संपादक, आणि गोपाळ गणेश आगरकरांबद्दल मित्रांनो सुद्धा आपण वाचणं गरजेचं आहे, कारण पेपरला थेटपणे प्रश्न विचारला जाऊ शकतो। त्याचबरोबर मित्रांनो, विनोबा भावे म्हणजे पहिल्या पर्यायात असणारे विनोबा भावे, जे मित्रांनो पहिले सत्याग्रही आहे, बरोबर, पहिले वैयक्तिक सत्याग्रही म्हणून मित्रांनो त्यांचा काय केला जातो, गौरव केला जातो। आपल्यासाठी महत्त्वाचं आहे। तर मला सांगायचं आहे मित्रांनो, महाराष्ट्रातील पहिली वैयक्तिक महिला सत्याग्रही कोण आहे ही कमेंटमध्ये तुम्ही मला उत्तर द्यायचं आहे। महाराष्ट्राची पहिली महिला वैयक्तिक सत्याग्रही म्हणून कुणाचा गौरव केला जातो हे कमेंटमध्ये करायचं आहे। भाऊ दाजी लाड यांच्याबद्दल मित्रांनो आपण सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे। लायसन्स बिलाला विरोध, बरोबर आहे, तर परीक्षेच्या दृष्टीने तो सुद्धा प्रश्न महत्त्वाचा आहे। ज्ञानप्रसारक सभेला मित्रांनो नावारूपाला आणण्यासाठी सुद्धा भाऊ दाजींचं असणारं कार्य महत्त्वाचं आहे, बरोबर। त्यानंतर ज्ञानप्रसारक सभेचे ते दुसरे अध्यक्ष आहेत। दादोबा तरखडकर हे पहिले, तर भाऊ दाजी लाड हे दुसरे अध्यक्ष आहेत। हे सुद्धा इथं महत्त्वाचं आहे मित्रांनो, विसरता कामा नये। आपण नक्की ह्या सगळ्या पर्यायावरती सुद्धा काम करणं गरजेचं आहे। पेपरला थेटपणे प्रश्न विचारले जातात आणि हे सगळे समाजसुधारक आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो। पुढचा प्रश्न होता प्रश्न क्रमांक 32, सर सय्यद अहमद खान यांनी मुस्लिमांच्यातील परंपरागत रूढींवर आघात करण्यासाठी कोणतं वर्तमानपत्र सुरू केलं होतं हे विचारलेलं आहे मित्रांनो। अतिशय महत्त्वाची असणारे ही सगळी वर्तमानपत्रे आहेत। त्यातलं रास्त गोपतार म्हटलं तर हे मित्रांनो कोणाचं आहे? दादाभाई नौरोजींचं असणारं, खरी बातमी ज्याला आपण म्हणतो ते नौरोजींचं असणारं अति महत्त्वाचं वर्तमानपत्र म्हणजे रास्त गोपतार आहे। मिरातुल अखबार म्हटलं तर मित्रांनो हे राजाराम मोहन रॉय यांचं असणारं वर्तमानपत्र आहे, बरोबर। राजा राम मोहन रॉय आपल्यासाठी नाव महत्त्वाचे। मग मला सांगायचं मित्रांनो, राजा ही पदवी त्यांना कोणी दिली? अकबर दुसरा याने राजा पदवी दिलेली आहे, हे देखील इथं महत्त्वाचं आहे। आणि जे वर्तमानपत्र आहे मित्रांनो तहजीब उल अखलाक हे देखील इथं महत्त्वाचं आहे। हे आहे मित्रांनो वर्तमानपत्र जे परंपरागत रूढींवर, मुस्लिम धर्मियांमध्ये ज्या काय परंपरागत रूढी परंपरा आहेत त्यावरती आघात करण्यासाठी मित्रांनो सर सय्यद अहमद खान यांनी ते सुरू केलेलं आहे। 1857च्या संदर्भात सुद्धा मित्रांनो द कॉजेस ऑफ इंडियन म्युटिनी नावाचा त्यांचा ग्रंथ प्रसिद्ध आहे, बरोबर। कॉजेस ऑफ इंडियन रिव्हॉल्ट किंवा इंडियन म्युटिनी हा सुद्धा ग्रंथ त्यांचा अतिशय प्रसिद्ध आहे 1857च्या उठावाच्या संदर्भात। सर सय्यद अहमद खान हे नाव अतिशय महत्त्वाचं आहे मित्रांनो। अलीगड मुस्लिम चळवळीच्या संदर्भातलं अतिमहत्त्वाचं नाव सर सय्यद अहमद खान। आणि मित्रांनो त्यांनी मोमेडन एज्युकेशनल कॉन्फरन्स, बरोबर, मुस्लिम शिक्षण परिषदेची स्थापना केली होती। आता ही मुस्लिम शिक्षण परिषद का महत्त्वाची? तर मित्रांनो मुस्लिम शिक्षण परिषद त्यांनी कधी स्थापन केली होती? 1886ला स्थापन केली होती।
आणि हिचं असणारं मित्रांनो 20वं अधिवेशन. या 20व्या अधिवेशनामध्ये मित्रांनो काय झालेलं आहे, ढाक्याला मुस्लिम लीगची स्थापना आहे. कशाची स्थापना आहे, मुस्लिम लीगची स्थापना आहे. पेपरला याच्यावरती प्रश्न विचारला गेलेला आहे. कळलं. तर आपल्यासाठी सर सय्यद अहमद खान अतिशय महत्त्वाचं नाव आहे, बरोबर. मोमेडन ॲग्लो ओरिएंटल कॉलेजची केलेली त्यांनी स्थापना, नंतर त्याचंच रूपांतर अलीगढ युनिव्हर्सिटीमध्ये पण झालेलं आहे. तर या सगळ्या बीट आपण काय केल्या पाहिजे मित्रांनो, पाहिल्या पाहिजे. सो या प्रश्नाचं उत्तर पर्याय 3 तहजीब उल अखलाक असं यायला पाहिजे. पुढचा प्रश्न होता मित्रांनो, 1857च्या उठावादरम्यान खालीलपैकी कोणी नेपाळमध्ये आश्रय घेतला होता. सो आपल्यासाठी महत्त्वाचं आहे मित्रांनो की 1857चा उठाव 100% मित्रांनो सगळ्यांनी पाहणं आणि करणं गरजेचं आहे. परीक्षेच्या दृष्टीने 1857च्या उठावावरती आपल्याला नेहमी प्रश्न विचारला जातो, बरोबर. नरगुंदचे असणारे मित्रांनो कोण, बघा हे जोड्या लावाला वगैरे परीक्षेला प्रश्न आहे आपल्याला. नरगुंदचे असणारे बाबासाहेब भावे. औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर आत्ताचं असणारं. तर तत्कालीन औरंगाबादमध्ये मित्रांनो जर बघितलं तर कोण होतं रे, मीर फिदा अली, बरोबर. नागपूर म्हटलं तर बाकाबाई मित्रांनो परीक्षेला आलेले आहेत की जे इंग्रजांशी एकनिष्ठ आहेत, बरोबर. त्यानंतर मित्रांनो नरगुंद, सोरापूर सुद्धा मित्रांनो आपल्यासाठी अति महत्त्वाचं आहे. वैकप्पा नाईक, बलवंत बेहेरी, यावरती पण प्रश्न मित्रांनो. त्यानंतर पेठचे भगवंतराव निलकंठराव, पेठचे राजे आहेत, बरोबर. तर मित्रांनो आपल्याला यावरती प्रश्न विचारलाय. जमखिंडीचे रामचंद्र किंवा उर्फ अप्पासाहेब पटवर्धन, अप्पासाहेब पटवर्धन, ही सगळी मंडळी मित्रांनो आपल्याला माहित असायला पाहिजे. मुंबई म्हटलं तर गुलमार दुबे हे नाव सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. मुंबईचे गुलमार दुबे, ओके. सो परीक्षेच्या दृष्टीने मित्रांनो नेपाळमध्ये ज्यांनी आग्रह घेतला होता ते नानासाहेब पेशवे आणि बेगम हजरत महल. अब तर यायलाच पाहिजे, बरोबर आहे. त्याच्यातलं बहादूर शाह जफर प्रत्येकाला माहिती आहे मित्रांनो. बहादूर शाह जफर यांना कुठं पाठवण्यात आलं होतं, रंगून या ठिकाणी मित्रांनो कैदेत ठेवण्यात आले होते, तिकडंच त्यांचा मृत्यू झालेला आहे. त्याच्यामुळे मित्रांनो इथं येणार नाहीये. सो आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. आणि कुवरसे जे जगदीशपूरचा मित्रांनो काय आहे, जमीनदार आहे, तर त्यांचा संदर्भ दिसत नाही नेपाळमध्ये आश्रयाचा. तर नेपाळमध्ये ज्यांनी आश्रय घेतला ते नानासाहेब पेशवे जे कानपूरमधून उठावात सहभागी आहे, आणि बेगम हजरत महल मित्रांनो लखनौ असेल आणि अवध असेल, या संदर्भात त्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. 1857च्या उठावाबरोबर मित्रांनो काय काय करायचंय, भारत आणि महाराष्ट्र या दोन्ही गोष्टी आपल्यासाठी करणं गरजेचं आहे. एकतर व्यक्ती ज्यांनी मित्रांनो वेगवेगळ्या ठिकाणावरून उठावामध्ये सहभाग घेतला याच्यावरती आयोगाने प्रश्न विचारलेत, बरोबर. त्याचबरोबर मित्रांनो आयोगाने जे प्रश्न विचारलेत ते अजून कशावरती, पुस्तकांवरती प्रश्न विचारलेत. पुस्तकं असतील, कारणं असेल, बरोबर. आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो या 1857च्या उठावावरती असणारी वेगवेगळ्या लोकांची मतं पेपरला आयोगाने विचारलेली आहेत. कळलं. तर या सगळ्या गोष्टी आपण या प्रश्नांमध्ये पाहणं गरजेचं आहे. 1857च्या उठावावरती नेहमी प्रश्न विचारले जातात, ओके. तर व्यवस्थितपणे मित्रांनो आता बघितलं तर एक मागच्या 2-3 एक्झाममध्ये जर बघितलं 3-4 प्रश्न एक सेम दिसतो की 1857च्या उठावानंतर अंदमानला पाठवण्यात आलेल्या कैद्यांवरती प्रश्न आहे. म्हणजे कठारे सरांच्या पुस्तकातून तो प्रश्न जशाला तसा कॉपी पेस्ट आहे, पण तो प्रश्न सलग 3 वेळा आलाय. राज्यसेवेला पण आलाय, कंबाईनला एकदा आलाय, आणि त्याच्या अगोदर सुद्धा मित्रांनो एकदा तो परीक्षेला विचारला गेलेला आहे. तर असे बरेचसे प्रश्न आहेत जे रिपीट होत आहेत. जर रिपीट प्रश्न होत असतील तर आपल्या बाजूने सुद्धा मित्रांनो काही प्रश्न पाहणं तेवढंच गरजेचं आहे, हे देखील इथं लक्षात घ्यायला पाहिजे, बरोबर. पुस्तकं, कारणं, मतं आणि व्यक्ती. आणि मित्रांनो अजून एक महत्त्वाची गोष्ट की कोणकोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी तिथला उठाव दडपला याच्यावरती सुद्धा आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत, ओके. तर या सगळ्या गोष्टी पहा, परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं. या प्रश्नाचं उत्तर येईल उत्तर पर्याय 2. त्यानंतर पुढचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे मित्रांनो, साधा सरळ सोपा असणारा प्रश्न की दिलेल्या विधानावरून मुंबई प्रांतातील गव्हर्नर ओळखायचा आहे.
बरोबर. आता जर आयोगाचा कल बघितला तर एखाद्या गव्हर्नर जनरलवरती मित्रांनो मुंबई प्रांताच्या, कारण तुम्ही राज्यसेवा मेन्स लॉ मध्ये बघितलं असेल जर्विस वगैरेवरती प्रश्न विचारलाय, तर तसं मित्रांनो मुंबई प्रांतातल्या गव्हर्नरवरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. एल्फिन्स्टन तर आयोगाचा आवडता आहेच, म्हणजे एल्फिन्स्टन संदर्भात तर आपण काम करणं गरजेचंच आहे. मनरो सुद्धा मित्रांनो मुंबईचा गव्हर्नर राहिलेला आहे, पण मनरो आपल्यासाठी जास्त महत्त्वाचा रयतवारीच्या संदर्भात दिसतो. बरोबर. रयतवारी असेल जी पहिल्यांदा मित्रांनो मद्रास प्रांतामध्ये बारामहल जिल्ह्यामध्ये अलेक्झांडर रीडच्या मदतीने त्याने लागू केलेली आहे. बरोबर. आणि महाराष्ट्रातला पहिला प्रयोग म्हटलं तर मित्रांनो इंदापूरमध्ये आहे, पुणे जिल्ह्यामध्ये. बरोबर. महाराष्ट्रातला पहिला प्रयोग म्हटलं तर इंदापूर महाराष्ट्र. आणि हा भारतातला पहिला प्रयोग रयतवारीचा जर आपल्याला बघितलं तर तो कुठं दिसतो मित्रांनो, ज्याच्यामध्ये मध्यस्थ काढून टाकले, शेतकरी आणि सरकार यांच्यामध्ये मध्यस्थ नाहीये ती पद्धत मित्रांनो, शेतकरीच खऱ्या अर्थाने जमिनीचे मालक, ते थॉमस मनरो. हा सुद्धा मुंबई प्रांताचा गव्हर्नर राहिलाय. रॉबर्ट ग्रँट मित्रांनो हा सुद्धा मुंबई प्रांताचा काय राहिलेला आहे, गव्हर्नर राहिलेला आहे. माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन प्रत्येकाला माहिती आहे, हा गव्हर्नरच आहे मुंबईचा. बरोबर. तर मित्रांनो आपल्यासाठी महत्वाचा असणारा सर जॉन माल्कम या प्रश्नाचं उत्तर यायला पाहिजे, की ज्यांनी खानदेशातल्या भिल्लांचा उपद्रव कमी व्हावा म्हणून प्रयत्न केलेले आहे. भिल्लांच्या मुलांसाठी शाळा उघडलेल्या आहेत. 1830ला हॉर्टिकल्चर सोसायटीची स्थापना केलेली आहे. अभियांत्रिकी ज्ञान सर्वांना खुलं केलेलं आहे, ज्याचा पॉलिटिकल हिस्ट्री ऑफ इंडिया नावाचा ग्रंथ प्रसिद्ध आहे. आणि मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे सती प्रथा बंदीसाठी सुद्धा मित्रांनो याने भरपूर प्रयत्न केलेले आहेत. बरोबर. सती प्रथा बंदी. आणि आपल्याला एक गोष्ट माहीत असायला पाहिजे की या सती प्रथा बंदीसाठी मित्रांनो जगन्नाथ शंकर शेठ म्हणजे आपले नाना यांनी मित्रांनो या माल्कमच्या बरोबरीने काम केलेलं आहे. म्हणजे जर सती प्रथा हा शब्द डोळ्यासमोर आला तर एकतर राजाराम मोहन राय यांचं नाव यायला पाहिजे, दुसरं नाव मित्रांनो बेंटिकचं यायला पाहिजे, आणि जर तिसरं आणि चौथं नाव जर बघितलं तर महाराष्ट्रामधून सर जॉन माल्कम आणि त्यांच्या बरोबरीने मित्रांनो नानांचं नाव यायला पाहिजे. 1823ला मित्रांनो काय करण्यात आला होता, इंग्लंडच्या पार्लमेंटला एक सती प्रथेच्या संदर्भात अर्ज पाठवण्यात आलेला होता, ज्याच्यावरती 2 व्यक्तींच्या महत्त्वाच्या सह्या, त्या म्हणजे राजाराम मोहन राय आणि नाना यांच्यावरती प्रश्न, बिकॉज मित्रांनो त्याला 200 वर्ष पूर्ण होत आहेत. बरोबर. तर या घटनांवरती सुद्धा आयोग आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. थेटपणे आपण काम करणं गरजेचं आहे. एल्फिन्स्टन मित्रांनो मुंबई प्रांतामध्ये जे काही शिक्षणाच्या संदर्भातल्या संस्था असतील, बरोबर, त्या संस्था स्थापनेचं मित्रांनो श्रेय जे आहे, मातृभाषेतून शिक्षण देण्याचं श्रेय आहे ते एल्फिन्स्टनला जातं मित्रांनो. बरोबर. सो एल्फिन्स्टन सुद्धा तेवढाच आपल्यासाठी काय आहे, त्याची कायदेसंहिता सुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे, हे देखील इथं महत्त्वाचं. तर हे सगळे गव्हर्नर जनरल सुद्धा आपण पाहणं आणि करणं जास्त गरजेचं आहे. ओके. बरोबर. पुढे जाऊया मित्रांनो. पुढचा प्रश्न 35 नंबरचा क्वेश्चन. थेटपणे मित्रांनो हे प्रश्न वर्तमानपत्राच्या संदर्भात दिलेत. महाराष्ट्रातली असणारी अतिमहत्त्वाची वर्तमानपत्र आणि काही संदर्भ दिलेले आहेत. त्यातला अरुणोदय नावाचं वर्तमानपत्र आहे मित्रांनो, अतिशय महत्त्वाचं असणारं वर्तमानपत्र, ज्याने काय केलेलं आहे, बातमीदार नेमण्याची प्रथा सुरू केलेली आहे. हे वर्तमानपत्र मित्रांनो ठाण्यावरून निघायचं. बरोबर. आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. फडकेंचं असणारं, काशीनाथ विष्णू फडके यांचं असणारं हे अतिशय महत्त्वाचं वर्तमानपत्र आहे. फडकेंचं कळलं. अरुणोदय बातमीदार नेमण्याची प्रथा सुरू केली. प्रभाकर मित्रांनो अतिशय महत्त्वाचं, याच्यावरती प्रश्न नेहमी येतो की लोकहितवादींची शतपत्रे ज्याने प्रकाशित केली ते वर्तमानपत्र प्रभाकर. बरोबर. भाऊ महाजनांचं असणारं प्रभाकर मित्रांनो अतिशय महत्त्वाचं असणारं वर्तमानपत्र आहे. त्यानंतर बॉम्बे गॅझेट आहे, नावाप्रमाणे गॅझेट आहे मित्रांनो, ज्याच्यामध्ये सरकारी अधिसूचना, आज्ञा, ठराव प्रसिद्ध व्हायचे. आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो नेटिव्ह ओपिनियन. बरोबर. विश्वनाथ नारायण मंडलिक यांचं असणारं मित्रांनो हे वर्तमानपत्र, ज्याच्यामध्ये काय आहे, हायकोर्टाचे निवाडे देण्यात येत असते, कारण ते स्वतः वकील आहे. तर मित्रांनो हायकोर्टाचे निवाडे ज्या वर्तमानपत्रामध्ये दिले जायचे ते म्हणजे वर्तमानपत्र आहे नेटिव्ह ओपिनियन. तर हे सगळं मित्रांनो आपल्याला येणं गरजेचं होतं. सरळ मित्रांनो तुम्ही वाचता त्या बेसिक पुस्तकातून हे प्रश्न आहेत, त्यामुळे हे काही प्रश्न सुटायला पाहिजे. 1-2 प्रश्न वेगळ्या सोर्सेसचे आहेत तर ते पण तुम्हाला सुटू शकतात जर त्याच्यामध्ये तुम्ही लॉजिक डेव्हलप केलेलं असेल तर. ठीक आहे. तर नक्की मित्रांनो लॉजिक पण डेव्हलप झालं पाहिजे. जर प्रश्नांची उत्तरं बरोबर काढायची असतील तर तुम्हाला लॉजिक डेव्हलपमेंट शिवाय पर्याय नाही आहे. तुम्हाला इतिहासामध्ये मित्रांनो आत्ताच्या जर मागच्या परीक्षा काढल्या 5 किंवा 6 परीक्षा, तर येणाऱ्या परीक्षेमध्ये मित्रांनो तसाच जर सेटअप असेल तर तुम्हाला किमान 13-12 प्लस मार्क पडू शकतात. म्हणजे किमान 12 प्लस मार्क पडायलाच पाहिजे.
अशा पद्धतीने जर तुम्ही गेलात तर. ओके, पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 36 मित्रांनो. हा देखील प्रश्न तेवढाच महत्त्वाचा. शिक्षण या टॉपिक अंतर्गत हा प्रश्न जाईल. ब्रिटिश संसदेने देशी आणि इंग्रजी शिक्षणाच्या चौकशीसाठी एक समिती नेमली होती आणि याच समितीच्या अहवालानुसार बोर्ड ऑफ कंट्रोलचे अध्यक्ष असणारे सर चार्ल्स वूड यांनी शिक्षणविषयक योजना मित्रांनो, ज्याला आपण वूडचा खलिता म्हणतो, म्हणजे आधुनिक शिक्षणाची मॅग्ना कार्टा ज्याला म्हणतो, बरोबर, आधुनिक इंग्रजी शिक्षणाची मॅग्ना कार्टा असं म्हटलं तरी चालेल, बरोबर, इंग्रजी शिक्षणाची मॅग्ना कार्टा, याच्यावरती आयोगाने ऑलरेडी भरपूर वेळा प्रश्न विचारला मित्रांनो. तर याच्या संदर्भात जर विचार केला मित्रांनो, तर या समितीमध्ये कोणाचा समावेश करता येणार नाही असं विचारलेलं आहे. म्हणजे बोर्ड ऑफ कंट्रोलचे अध्यक्ष चार्ल्स वूड शिक्षणविषयक योजना बनवली, त्याच्यामध्ये जी समिती होती त्याच्यामध्ये मित्रांनो एकतर होता अलेक्झांडर डफ होता, जॉर्ज मार्शमन होता आणि सर चार्ल्स ट्रॅव्हलियन होते, किंवा ट्रॅव्हलियन म्हटलं तरी चालेल. थॉमस रॉबर्टसन मित्रांनो येणार नाही. रॉबर्टसनच्या नेतृत्वामध्ये मित्रांनो बघितलं तर 1902, 3, 4 बरोबर कर्झनच्या काळामध्ये रेल्वे आयोगाची स्थापना दिसते, बरोबर, कर्झनच्या काळामध्ये रेल्वे आयोगाची स्थापना. आणि याच थॉमस रॉबर्टसन शिफारशीवरून मित्रांनो 1905ला रेल्वे बोर्डाची पण स्थापना झालेली आहे, बरोबर. तर परीक्षेला याच्यावरती प्रश्न आहे मित्रांनो, आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. डफ, मार्शमन आणि ट्रॅव्हलियन. आता याच्यामध्ये मित्रांनो ट्रॅव्हलियन जर दिसलं किंवा डफ जर दिसलं तर आपल्यासाठी दोन गट महत्त्वाचे. म्हणजे पहिला गट आहे मित्रांनो ओरिएंटलिस्ट, की प्रामुख्याने एक गट पडलेत की भारतीयांना कोणतं शिक्षण दिलं पाहिजे, त्यातला ओरिएंटलिस्ट. आणि मित्रांनो दुसरा महत्त्वाचा आंग्लसिस्ट, हे गट महत्त्वाचे. म्हणजे राजाराम मोहन राय जर बघितले तर ते ह्या गटात दिसतात आंग्लसिस्टमध्ये, बरोबर. आणि बाकीचे सहकारी त्यांचे मित्रांनो मग डफ असेल, बरोबर, हेबर असेल, बरोबर, ट्रॅव्हलियन असेल, ही मंडळी कुठं दिसतात तर ती इथं दिसतात, बरोबर. आणि मग इकडं जी दिसतात ती प्रिन्सेप, जोन्स, बरोबर, ही मंडळी जर बघितली मित्रांनो तर ती इकडे दिसतात, विल्सन वगैरे. तर आपल्यासाठी ओरिएंटलिस्ट आणि आंग्लसिस्ट ह्या गटावरती सुद्धा तुम्ही काम करणं गरजेचं आहे. वूडच्या खलित्यामध्ये मित्रांनो शिक्षणाच्या दोन्ही भाषा सांगितल्यात, की जे सुरुवातीचं शिक्षण आहे ते देशी भाषेतून दिलं पाहिजे आणि जे उच्च शिक्षण आहे ते इंग्रजी भाषेतून दिलं पाहिजे, बरोबर. स्त्री शिक्षणाची पहिली तरतूद जर ऑफिशियली बघितली तर या वूडच्या खलित्यात आहे. कारण 1813च्या चार्टर ॲक्टमध्ये शिक्षणासाठी 1 लाखाची तरतूद, 33च्या चार्टर ॲक्टमध्ये 10 लाखाची तरतूद आणि त्याच्यानंतर वूडच्या खलित्यामध्ये मित्रांनो खऱ्या अर्थाने काय आहे, बरोबर, शिक्षणाच्या संदर्भामध्ये भरघोस अशा तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. पण मित्रांनो आपल्याला माहीत हे पण असायला पाहिजे की या वूडच्या खलित्यामध्ये केलेल्या शिफारशी लोकांपर्यंत कितपर्यंत पोहोचल्या हे पाहण्यासाठी मग 1882चा हंटर कमिशन, बरोबर आहे. म्हणजे 1882च्या हंटर कमिशनवरती सुद्धा आयोगाचे प्रश्न आहे. मग आपल्याला फक्त माहीत असतं पंडित रामाबाई आणि महात्मा फुलेंची साक्ष, तर ते तर करायचंच, पण बाकीच्या गोष्टींकडे पण मित्रांनो तेवढ्याच बारकाईने पाहणं गरजेचं आहे. मग सांगितलं हंटर कमिशनने काय, की जे वूडच्या खलित्याने दिलं होतं ते पोचलंच नाहीये, बरोबर. म्हणजे 1882चा हंटर कमिशन, 2चं रॅले कमिशन, भारतीय विद्यापीठ कायदा 1904, नंतर मित्रांनो या सगळ्या गोष्टी, बरोबर. पुढे सॅडलर कमिशन आहे, हार्टोग आहे, सार्जंट आहे, बरोबर. त्यानंतर गोपालकृष्ण गोखलेंनी 1911ला मित्रांनो कायदेमंडळात सादर केलेलं प्राथमिक शिक्षणाच्या संदर्भातलं विधेयक असेल, याच्यावरती आयोगाने प्रश्न विचारले. तर शिक्षण टॉपिक अभ्यासताना 1813च्या तरतुदीपासून तर तुम्ही वाचू शकता, पण 1781 पासून वाचू शकता की 1781ला पहिल्यांदा कलकत्त्याला मदरशाची स्थापना केली वॉरन हेस्टिंग्जने. 1791ला डंकन कॉलेज आहे, जोनाथन डंकनचं, ज्याला संस्कृत कॉलेज म्हटलंय. 1800ला मित्रांनो कशाची स्थापना आहे, फोर्ट विल्यम कॉलेजची आहे, वेलस्लीने केलेली स्थापना. तर या सगळ्या गोष्टी पाहून मग आपण या बाकीच्या गोष्टी पाहणं गरजेचं आहे. शिक्षण या टॉपिकवरती आयोगाने आपल्याला प्रश्न विचारलेत, येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आयोग प्रश्न विचारू शकतं. तर 36 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर यायला पाहिजे, उत्तर पर्याय 3. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, विजोड पर्याय निवडा. बळीबा पाटील नावाची कादंबरी, दीनबंधू सार्वजनिक सभा, पुणे सुशिक्षणगृह, बरोबर, हे सगळं कुणाच्या रिलेटेड दिसतं तर हे मित्रांनो हे कृष्णराव भालेकरांच्या रिलेटेड दिसणाऱ्या गोष्टी आहेत, बरोबर. महत्त्वाचं म्हणजे दीनबंधू मित्रांनो, दीनबंधू म्हटलं तर आपल्याला प्रत्येकाला माहीत असायला पाहिजे की बरोबर, दीनबंधू सत्यशोधक समाजाच्या रिलेटेड असणारं मुखपत्र. जातिभेद विवेकसार नावाचा ग्रंथ हा तुकाराम तात्या पडवळ यांचा आहे, बरोबर. जे एक हिंदू या टोपण नावाने मित्रांनो लिहित आहेत ते तुकाराम तात्या पडवळ, ज्यांचा जातिभेद विवेकसार नावाचा ग्रंथ आहे.
तर या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत पाहिजे. 37 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर येईल उत्तर पर्याय 4 व्यवस्थितपणे करायला पाहिजे. पुढचा प्रश्न मित्रांनो 38 नंबरचा क्वेश्चन आहे की 1919च्या मॉन्टेगी चेम्सफोर्ड सुधारणा कायद्याअंतर्गत किंवा कायद्यानुसार योग्य नाही ते निवडा. योग्य नाही ते म्हणजे मित्रांनो अयोग्य आपल्याला विधान निवडायचं आहे. बरोबर. पहिलं दिलंय की 1773च्या रेग्युलेटिंग ॲक्टनुसार करण्यात आलेली भारतीय मंत्र्यांचा पगार हिंदुस्थानच्या तिजोरीतून देण्यात यावा ही तरतूद रद्द करून भारतीय मंत्र्यांचा पगार इंग्लंडच्या तिजोरीतून देण्यात यावा अशी तरतूद करण्यात आली. तर मित्रांनो 1773च्या रेग्युलेटिंग ॲक्टनुसार नाही आहे, तर ती मित्रांनो 1793च्या रेग्युलेटिंग ॲक्टमध्ये करण्यात आलेली ही तरतूद होती, ज्याच्यामध्ये भारतीय मंत्र्यांचा पगार, भारतीय मंत्रीच नाही तर कर्मचारी यांचा पगार मित्रांनो काय आहे हिंदुस्थानच्या तिजोरीतून देण्याची तरतूद होती. जी तरतूद 1919च्या मॉन्टेगी चेम्सफोर्ड कायद्याने रद्द झाली आणि ती इंग्लंडच्या तिजोरीतून करण्याची तरतूद झाली. सो परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला हे महत्त्वाचं आहे. बरोबर. तर हे स्टेटमेंट व्यवस्थित विसरू नका. 1773चा रेग्युलेटिंग ॲक्ट काय सांगतो तर कलकत्त्याला मित्रांनो कशाची स्थापना आहे, सर्वोच्च न्यायालयाची स्थापना आहे. तर त्याचा पहिला मुख्य न्यायाधीश कोण आहे कमेंट करा. ठीक आहे. पुढे बघा मित्रांनो मॉन्टफोर्ड अहवाल तयार करण्यासाठी जी समिती स्थापन झाली होती त्यात एकमेव भारतीय होते मित्रांनो भूपेंद्रनाथ बसू. तर हे पण स्टेटमेंट बरोबर आहे. तिसरं स्टेटमेंट आहे या भारतासाठी या कायद्यानुसार हाय कमिशनर हे पद निर्माण करण्यात येऊन 1920ला पहिला हाय कमिशनर म्हणून विल्यम मेयर याला नेमण्यात आलं. तर हे पण बरोबर आहे मित्रांनो. हाय कमिशनर हे पद हे काय 1919च्या कायद्याने तयार करण्यात आलं आणि पहिला हाय कमिशनर म्हणून विल्यम मेयर याला ते नेमण्यात आलेलं आहे. उच्चायुक्त म्हटलं तरी चालेल. बरोबर. इंग्लंडमध्येच ते पद निर्माण करण्यात आलेलं होतं आणि ते भारतासाठी होतं. तर भारतासाठी पहिला हाय कमिशनर हा विल्यम मेयर आहे, हे देखील इथं महत्त्वाचं आहे. आणि या कायद्याच्या सुधारणा जाहीर झाल्यानंतर मित्रांनो लोकमान्य टिळकांनी म्हटलं होतं की काय केसरीमध्ये लेख लिहिला आणि जनाब दिल्ली तो अभी बहुत दूर आहे हा लेख लिहिला किंवा हे स्वराज्य नव्हे व त्याचा पायाही नव्हे. बरोबर आहे. हे पण स्टेटमेंट आहे त्यांचं. त्याचबरोबर मित्रांनो अजून एक स्टेटमेंट आहे कबूल ना कबूल लेख म्हटलं तरी चालेल. कबूल ना कबूल. बरोबर आहे का. आणि अजून एक स्टेटमेंट आहे. कोणतं स्टेटमेंट आहे मित्रांनो सूर्य उगवला. बरोबर आहे का. का अजून काय आहे सांगा. काय उगवला पण काय कोठे आहे सांगा सांगा सांगा. आपल्याला माहीत असायला पाहिजे मित्रांनो. तर ती सुद्धा बीट आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. कळलं. टिळकांच्या संदर्भात मित्रांनो आपल्याला या सगळ्या तरतुदी माहिती असणं गरजेचं आहे. दिवस उजाडला पण सूर्य कोठे आहे असं म्हटलं तरी चालेल. हे परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. तर चुकीचं विचारलं योग्य नाही ते तर 1 नंबरचं उत्तर यायला पाहिजे. मॉन्टेगी चेम्सफोर्ड मोर्ले मिंटो 1909चा आणि 1935चा कायदा 47ला राज्यसेवेला प्रश्न आला होता. बरोबर. तर हे प्रश्न 35च्या कायद्यावरती प्रश्न आला होता मागच्या याला. तर हे प्रश्न येऊ शकतात थेटपणे. तर हे कायदे सुद्धा करणं तेवढंच गरजेचं आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो 39 नंबरचा प्रश्न क्रांतिकारकांच्या संदर्भात प्रश्न विचारलाय की 39 नंबरचा प्रश्न त्यांनी गरीब शेतकऱ्यांचं धान्य वर्षभर सुरक्षित ठेवण्यासाठी मोफत धान्य कोठारं सुरू करून सावकारी व्याजापासून शेतकऱ्यांची मुक्तता केली. हिंदुस्थान व्यायामशाळा सुरू केल्या. बंगलेवाड्यांना त्यांच्याकडील कुत्र्याचा आणखी एक जादा मत देण्याचा अधिकार रद्द केला. आझाद दस्ता इथं प्रश्नाचं उत्तर यायला पाहिजे पोरांनो. या स्वतंत्र पथकाची स्थापना करून ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडलं आणि ब्रिटिशांना आवश्यक असलेली वीज व्यवस्था त्यांनी वीज तारा तोडून खांब पाडून खिळखिळी केली. ते आहेत मित्रांनो महाराष्ट्रातल्या रायगडमध्ये कर्जत आणि त्या परिसरामध्ये माथेरान या परिसरामध्ये ज्यांचा मित्रांनो आझाद दस्ता कार्यरत होता. आझाद दस्त्याबरोबर भाई कोतवाल आणि गोमाजी पाटील यांचं मित्रांनो आझाद दस्ता ज्याने भरपूर सारे 1942च्या चलेजावच्या लढ्यामध्ये काम केलेलं आहे. तर भाई कोतवाल हे आपल्या प्रश्नाचं उत्तर यायला पाहिजे. जनरल आवारी म्हटलं तर मित्रांनो हिंदुस्थान सेनेच्या संदर्भात ते दिसतात. बरोबर. लाल सेना वगैरे असं म्हटलं तरी चालेल. देऊ गणपत आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. बरोबर. देऊ गणपत हे मित्रांनो 1942च्या लढ्यात दिसतात. बरोबर आहे. भायखळ्या बाजारामध्ये भाजी विकणारा देऊ गणपत मित्रांनो ज्याने काय केलेलं आहे करेंगे या मरेंगेच्या घोषणा दिला म्हणून मित्रांनो त्यांना त्या ठिकाणी त्यांच्यावरती गोळीबार करण्यात आला आणि त्यांना वीरमरण आलेलं आहे. बरोबर. बाबू गेनू यांना जसं मित्रांनो सविनय कायदेभंग चळवळीत वीरमरण आलेलं आहे
तसं देऊ गणपत 1942च्या लढ्यामध्ये अतिशय महत्त्वाचं नाव आहे. आणि हेमू कलानी हे पण नाव मित्रांनो महत्त्वाचं आहे. सिंध प्रांतामध्ये मित्रांनो ब्रिटिश सैनिक आणि जे काय मित्रांनो अवजारा आहे ते घेऊन जाणारी रेल्वे उडवून देण्याचा मित्रांनो त्यांनी काय केला होता, प्रयत्न केला होता. तर ते हेमू कलानी नाव सुद्धा आपल्यासाठी तेवढंच महत्त्वाचं आहे. ठीक आहे, या प्रश्नाचं उत्तर येईल उत्तर पर्याय 4 भाई कोतवाल. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो 40 नंबरचा प्रश्न. दांडी यात्रेच्या संदर्भात प्रश्न विचारलाय आणि आपल्याला विचारलंय की वेगवेगळ्या लोकांची मतं या संदर्भातल्या जोड्या दिल्यात. सुभाषचंद्र बोस यांची मित्रांनो अतिशय महत्त्वाची असणारी बीट आहे ज्याच्यावरती ऑलरेडी आयोगाने प्रश्न विचारलाय. म्हणजे नेपोलियन येलबोहरून पॅरिसकडे ज्यावेळेस परततोय तर त्याच्या परतणारा जे संचलन दिसतंय नेपोलियनचं, त्या संचलनासारखी त्यांना दांडी यात्रा दिसते असं त्यांनी म्हटलेलं आहे. लॉर्ड आयर्विनने मित्रांनो म्हटले दांडी यात्रा म्हणजे निव्वळ मूर्खपणा. प्रफुल्लचंद्र रे यांनी मित्रांनो म्हटलं होतं दांडी यात्रा ही मोशेने केलेल्या निर्गमनासारखी म्हणजे स्थलांतरासारखी त्यांना दिसते. आणि मोतीलाल नेहरूंचं स्टेटमेंट आहे दांडी यात्रा ही रामाने रावणाच्या लंकेवर स्वारी केल्यासारखी दिसते. अशा पद्धतीची मतं आहेत मित्रांनो. तर या प्रश्नाचं उत्तर यायला पाहिजे उत्तर पर्याय 4. अजून एक महत्त्वाची गोष्ट इथं म्हणजे मित्रांनो स्वतः महात्मा गांधी म्हणतायत दांडी यात्रेच्या संदर्भात की मला ती कशासारखी भासते, चारधाम यात्रेसारखी वाटते असं म्हटलेलं आहे. सो दांडी यात्रेच्या संदर्भात महत्त्वाचं आहे. आणि तिथूनच मित्रांनो रघुपती राघव राजाराम पतित पावन सीताराम हे भजन देशभर गायला सुरुवात झालेली आहे. दांडी यात्रा बरोबर आहे. तर हे सगळं वाचणं गरजेचं आहे. दांडी यात्रेनेच मित्रांनो खऱ्या अर्थाने सविनय कायदेभंग चळवळीची सुरुवात आहे ज्याचा शेवट मित्रांनो गांधी आयर्विन कराराने झालेला आहे. सविनय कायदेभंगाचा पहिला टप्पा. आणि मग गांधी बाबा गेलेला आहे गोलमेज परिषदांना. तर एकूण झालेल्या 3 गोलमेज परिषदा त्यातल्या दुसऱ्या गोलमेज परिषदेला गांधी बाबा उपस्थित आहेत हे देखील पाहणं गरजेचं आहे. कारण मागच्या वेळेस तुम्हाला गोलमेज परिषदांवरती प्रश्न विचारलेला आहे. कळते. उचललेस तू मीठ मुठभर साम्राज्याचा खचला पाया. बरोबर. जे कविता आहे मित्रांनो ती कुणाची आहे तर ती गदी माडगुळकरांची आहे. हे देखील महत्त्वाचं आहे. तर दांडी यात्रा परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची, नक्की वाचली पाहिजे, वाचा. पुढचा प्रश्न होता मित्रांनो 1832ला 41 नंबरचा प्रश्न की 1832ला हरकारू नावाचं बंगाली वर्तमानपत्र आहे ज्याने टिप्पणी केली होती की स्पॅनिश म्हण आहे की जगामध्ये प्रत्येकाला काय बनावं लागतं मित्रांनो, एकतर हातोडा बनावं लागतं किंवा आयरन. म्हणजे हातोडा म्हणजे हॅमर बरोबर आणि किंवा एखाद्याला आयरन बनावं लागतं. मात्र ते स्पष्ट आहे की हे हातोडा श्रेणीतील होते पण त्यांना ऐरणीची श्रेणी मिळाली. मित्रांनो हे ग्रोवर सरांच्या पुस्तकातलं स्टेटमेंट आहे, जशाला तसं कॉपी पेस्ट केलंय. तर ही श्रेणी मिळालेली आहे मित्रांनो राजाराम मोहन राय अशा पद्धतीने त्यांना म्हटलेलं होतं की त्यांना खऱ्या अर्थाने मित्रांनो काय बनणार म्हणजे कशात काय बनलं पाहिजे होतं, हातोडा. पण मित्रांनो ते त्या श्रेणीतले होते पण त्यांना मिळाली ऐरणीची श्रेणी. बरोबर. आयरन ही सहन करते, हातोडा काय करते मित्रांनो, घाव घालत असते. तर हे देखील आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. आणि राजा ही पदवी अकबर सेकंड राजाराम मोहन राय यांच्या संदर्भात जर विचार केला तर हिंदू कॉलेज आहे. 1817 डेव्हिड हेअरची मदत आहे. बरोबर. त्यानंतर मित्रांनो अजून बघितलं तर वेदांत कॉलेज आहे 1825चं. 1828चं मित्रांनो ब्राह्मो समाज आहे. 1815चा आत्मीय सभा आहे कलकत्त्याला स्थापन केलेली. तर परीक्षेच्या दृष्टीने मित्रांनो आपण नक्की हे सगळं पाहणं गरजेचं आहे, ध्यानात ठेवणं गरजेचं आहे. राहील ध्यानात. पुढचा प्रश्न मित्रांनो 42 नंबरचा क्वेश्चन. खालील विधाने तपासून अभ्यासून योग्य नाही ते विधान निवडायचे. योग्य नाही ते म्हणजे काय मित्रांनो, तर अयोग्य विधान आपल्याला त्या ठिकाणी निवडायचं आहे. आणि याच्यामध्ये जर बघितलं मित्रांनो महसुली आयुक्त या पदाची निर्मिती कॉर्नवॉलिसने केली आणि जिल्हा न्यायाधीश या पदाची निर्मिती बेंटिकने केली. तर आपण मित्रांनो हे काय केलेलं आहे, रेव्हेन्यू म्हटलं तर ते बेंटिकचं आहे महसुली आयुक्त. बरोबर. रेव्हेन्यू बोर्डाची स्थापना सुद्धा मित्रांनो बेंटिकच्या काळामध्ये आहे. बरोबर आहे. सो त्यानुसार महसुली आयुक्त नावाचं पद निर्माण केलं. आणि जिल्हा न्यायाधीश म्हटलं तर ते कॉर्नवॉलिस आहे. म्हणजे पहिलं आणि दुसरं स्टेटमेंट चुकीचं आहे. आणि तिसरं मात्र बरोबर आहे मित्रांनो की सनदी सेवकांच्या भरतीसाठी खुल्या स्पर्धेचं तत्व जे 1833च्या चार्टर ॲक्टमध्ये होतं पण तिथल्या मित्रांनो काय झालेला विरोध आणि म्हणून ते त्याच्यात टाकलं नव्हतं. मात्र नंतर ते 1853च्या चार्टर ॲक्टमध्ये आलं. सो आपल्यासाठी महत्त्वाचं आहे की इथं योग्य नाही ते म्हणजे अयोग्य विचारलंय. आणि अयोग्य मित्रांनो स्टेटमेंट आहे 2 नंबरचं म्हणजे फक्त अ आणि ब. बाकी महसुली आयुक्त असेल बरोबर. त्यानंतर उपजिल्हाधिकारी पद असेल हे बेंटिकच्या काळात निर्माण करण्यात आले. तर कॉर्नवॉलिसच्या काळामध्ये मित्रांनो दरोगा नावाचं पद असेल. बरोबर. हिंदुस्थानी अधिकारी दरोगा. त्याचबरोबर मित्रांनो जिल्हा न्यायाधीश
बरोबर. जिल्हा पोलीस अधीक्षक ही पदं मात्र कॉर्नवॉलिसच्या काळात तयार करण्यात आलेली आहे. पद आणि पदाचे निर्माते हे महत्त्वाचे. जिल्हाधिकारी जसं वॉरेन हेस्टिंग्सच्या काळातलं आहे, तर हे सुद्धा वाचणं गरजेचं आहे. थेटपणे आपल्या या प्रश्नाचं उत्तर येईल. उत्तर पर्याय 2 अ आणि ब चुकीचे आहेत. क्लिअर. पद आणि पदाचे निर्माते यावरती सुद्धा आयोग प्रश्न विचारू शकतो. पुढचा प्रश्न मित्रांनो, प्रश्न क्रमांक 43 आपल्याला विचारलाय, कर्झनच्या संदर्भात प्रश्न विचारलाय की 1882 साली तो शिक्षणासाठी स्थापन झालेल्या हंटर कमिशनचा सदस्य होता. तर हे स्टेटमेंट मित्रांनो चुकीचं आहे. तो वेल्बी कमिशनचा सदस्य होता. हेच ते वेल्बी कमिशन मित्रांनो ज्याचे सदस्य दादाभाई नौरोजी होते. 1895 म्हटलं तरी चालेल. ज्याच्यामध्ये मित्रांनो हिंदुस्थानच्या जमा खर्चाची चौकशी करण्यासाठी ते होतं. हिंदुस्थानच्या जमा खर्चाची चौकशी करण्यासाठी वेल्बी कमिशन स्थापन झालं होतं, ज्याचा सदस्य कर्झन होता मित्रांनो. नंतर तो गव्हर्नर जनरल बनला, म्हणजे व्हाईसरॉय बनला. बरोबर. म्हणजे पहिलं चुकीचं आहे. त्याने ताजमहाल आणि परिसराचं सौंदर्य वाढवण्यासाठी खास इराणवरून दिवे आयात केले. येस, हे बरोबर आहे. महादेव गोविंद रानडे यांनी त्याची तुलना औरंगजेबाशी केली. तर मित्रांनो रानडेंनी नाही, तर त्याची तुलना गोखलेंनी मित्रांनो औरंगजेबाशी केलेली आहे. बाकी लेख लिहून मित्रांनो त्याला औरंगजेब ज्यांनी म्हटलं ते टिळक आहेत. बरोबर. हे चुकीचं आहे. आणि कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर, बरोबर, खाडीलकर पाहिजे होतं, इथं खालीलकर झाले. सो खाडीलकर यांच्या किचकवध या नाटकात किचकाची मुख्य भूमिका ही कर्झनला मध्यवर्ती ठेवून करण्यात आली होती. बरोबर आहे. द्रौपदी म्हणजे मित्रांनो असहाय्य भारत माता त्यांनी सांगितलेले आहे. बरोबर. असहाय्य भारत माता म्हणजे द्रौपदी. त्यानंतर मित्रांनो जो काय जहाल गट आहे त्याला भीमाची उपमा दिलेली आहे. बरोबर. भीम म्हणजे काय आहे, मग टिळक असतील आणि सहकारी असतील, तर ते जहाल गट म्हणजे टिळक सांगितलेले आहेत. मवाळ गट म्हटलं तर मित्रांनो पांडवांमधले जे काय आहे मवाळ, युधिष्ठिर, नकुल, बरोबर आहे का, तर ते जे सांगितले ते इथं सांगितले. म्हणजे आपल्यासाठी द्रौपदी. आणि मित्रांनो किचक म्हणून जे महत्त्वाचं आहे ते कर्झनला ठेवून करण्यात आले होते. म्हणजे अ आणि क स्टेटमेंट काय आहे या ठिकाणी चुकीचे आहेत, कारण आपल्याला विचारले काय खरे नाही. कळलं. तर हे सगळे प्रश्न मित्रांनो आपल्यासाठी बरोबर महत्त्वाचे आहे, ध्यानात राहायला पाहिजे. परीक्षेच्या दृष्टीने याच्यावरती तुम्हाला काम करायला पाहिजे. राहील का ध्यानात प्रत्येकाला? क्लिअर. पुढं पुढचा प्रश्न आहे बघा मित्रांनो, 44 नंबरचा क्वेश्चन आपल्यासाठी महत्त्वाचा असणारा. मुस्लिम धर्मसुधारणा चळवळ असेल किंवा मुस्लिम क्रांतिकारक, मुस्लिम राष्ट्रीय नेते यांच्या संदर्भात हा प्रश्न आहे, कारण आपल्यासाठी हे सगळंच महत्त्वाचं आहे. कळलं. बॅरिस्टर मोहम्मद अली जिना ज्यांची मित्रांनो 2 नेशन थिअरी आहे, द्विराष्ट्र सिद्धांत मांडून त्यांनी पाकिस्तान या स्वतंत्र राष्ट्राची मागणी केली. बरोबर. चौधरी रहमत अली हे नाव सुद्धा तेवढंच महत्त्वाचं, ज्यांनी नाऊ वॉर नेव्हर या पुस्तकातून पाकिस्तानची कल्पना मांडली. अब्दुल लतीफ हे नाव सुद्धा तेवढंच महत्त्वाचं, ज्यांनी मोमेडन लिटररी सोसायटी नावाची संस्था मित्रांनो मुस्लिमांसाठी काढली होती, ती पहिली संस्था आहे. आणि मोहम्मद इक्बाल हे सुद्धा नाव महत्त्वाचं, ज्यांनी स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राचा विचार मांडला. म्हणजे तराना-ए हिंदी नावाचं त्यांचं असणारं पुस्तक महत्त्वाचं आहे मित्रांनो. या तराना-ए हिंदीमध्ये त्यांनी सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा हे सांगितलेलं आहे. म्हणजे एकीकडे सारे जहां से अच्छा हे लिहिणारे, बरोबर, हिंदुस्तान हमारा असं लिहिणारे मित्रांनो, बरोबर, इक्बाल नंतर काय झालेले आहेत, कट्टर इस्लामवादाकडे ते झुकलेले दिसतात. सो परीक्षेच्या संदर्भात हा प्रश्न देखील महत्त्वाचा, उत्तर यायला पाहिजे 4, 3, 1, 2. राहील ध्यानात 100%. तर 100% करा मित्रांनो, इम्पॉर्टंट आहे. क्लिअर. आणि शेवटचा प्रश्न होता मित्रांनो 45 नंबरचा प्रश्न, महाराष्ट्राच्या इतिहासाच्या संदर्भात महत्त्वाचा. सो महाराष्ट्रभर ज्यांनी कीर्तने करून राष्ट्रवादाचा प्रसार केला, त्याचबरोबर ते नेहमी म्हणत केवळ छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन चालणार नाही, तर आपण त्यांचे कृती करून अनुकरण केले पाहिजे. आता वेळ आली आहे, आता हत्यारं घेऊन इंग्रजांवर घसरलं पाहिजे. साम्राज्यवादी इंग्रजांच्या रक्ताने प्रथम पृथ्वी माखून काढा आणि नंतरच मृत्यूला सामोरे जा. आता या कीर्तने या शब्दामुळे मित्रांनो बऱ्याच लोकांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं नाव लिहिलं असेल, पण आपल्या प्रश्नाचं उत्तर येते चाफेकर बंधू. कारण मित्रांनो ते त्यांच्या वडिलांबरोबर, बरोबर, हरी चाफेकरांबरोबर दामोदर, वासुदेव आणि बाळकृष्ण हे मित्रांनो तीनही बंधू काय करायचे, कीर्तनाला जायचे, कीर्तन करायचे. हे देखील इथं महत्त्वाचं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर येईल चाफेकर. पुण्यामध्ये मित्रांनो रँडने बरोबर
प्लेगने थैमान घातलेलं होतं आणि जो काय प्लेग कमिशनर होता रँड, सो मित्रांनो बरोबर जुलूम जबरदस्ती करायचा बरोबर, म्हणून त्याची काय केलेली आहे, यांनी हत्या केलेली आहे. सो आपल्यासाठी चाफेकर बंधू अतिशय महत्त्वाचे आहेत. सो हे होते मित्रांनो 15 इतिहासाचे प्रश्न. सो मित्रांनो धन्यवाद, काळजी घ्या. बाकी मित्रांनो टेस्ट सिरीजला नक्की जॉईन व्हा. ही अति महत्त्वाची टेस्ट सिरीज आहे, तज्ज्ञ व्यक्तींनी बनवलेली टेस्ट सिरीज आहे. 10 टेस्टची फी फक्त 500 रुपये आहे. अजूनही मित्रांनो 5 टेस्ट बाकी आहे, तुम्ही जॉईन करू शकता या 5 टेस्टला. धन्यवाद. लेट्स क्रॅक इट. थँक्यू.